विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 8वी 2024 ची झालेली क्वेश्चन पेपर आहे, त्यातील इंग्रजी विषयाचे प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे बघा, पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट पेअर्स ऑफ होमोफोन्स टू गेट मीनिंगफुल सेंटेन्स. इथे बघा, आपल्याला होमोफोन्स वर्डचा यूज करून एक मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. आता होमोफोन्स म्हणजे काय, तर होमोफोन्स म्हणजे त्या शब्दाचा समान उच्चार परंतु स्पेलिंग व अर्थ वेगवेगळे. उच्चार समान पाहिजे. इथे बघा, सेंट, संत उच्चार वेगवेगळे आहेत आणि इथे सुद्धा सेंट होतं, पण इथे संत लिहिल्यावरती मीनिंगफुल सेंटेन्स तयार होत नाही. इथे सेंट, सँड हे इथं होऊ शकत नाही. गेट, गेट याचा उच्चार सारखा आहे, परंतु इथे गेट आणि गेट हे यूज केल्याच्या नंतर आपल्याला एक अर्थपूर्ण सेंटेन्स तयार होत नाहीये. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन आहे सेंट अँड सेंट. ही सेंट मी अ मेल अँड told there is a gift of parcel of scent bottle. पुढचा प्रश्न आहे, read the following and find out the number of imperative sentence. इथे बघा, imperative sentence ओळखण्यासाठी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये ट्रिक आहे, ती म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी क्रियापदाने होत असते, म्हणजेच व्हर्बने होत असते. इथे बघा, कम हिअर हे पहिलं इम्परेटिव्ह सेंटेन्स होतंय. दुसरं आहे टेल मी, टेल हे सुद्धा एक क्रियापद आहे. आणि शेवटचं आहे राईट ऑल ऑन दिस पेपर. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे 3. बघा, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक 3, चूज टू करेक्ट ऑप्शन. इथे 2 ऑप्शन तुम्हाला करेक्ट यूज करायचे आहेत. अवॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड. तुम्हाला जर तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर जर टाळला तुम्ही, तर 2 फायदे कोणते होतील, तर नक्कीच सेव्ह द टाइम अँड बी सेफ फ्रॉम आय प्रॉब्लेम. असे 2 ऑप्शन तुमचे करेक्ट असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, इथे बघा, तुम्हाला एक ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे. ते ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही व्यवस्थितपणे वाचायची आणि नेमकी ऍडव्हर्टाइजमेंट काय दिलेलं आहे, कशाविषयी दिलेले आहे ते व्यवस्थितपणे तुम्ही वाचायची. इथे बघा, द ऍडव्हर्टाइजमेंट इज गिव्हन फॉर द पोस्ट. आता ही कोणत्या पोस्टसाठी दिलेली आहे, तर कोणत्या पोस्टसाठी दिलेली आहे, तर सायन्स टीचर. इथे आपल्याला ऑप्शन आहे प्रिन्सिपल, क्लर्क, टीचर अँड पिओन. तुमचा करेक्ट ऑप्शन आहे टीचर. पुढचा प्रश्न बघा, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन इज 15 जून 2023. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे 15 जून. पुढे बघा, प्रश्न 6 आहे, complete the sentence by using the correct form of verb to get simple future tense. इथे बघा, तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स च वाक्य तुम्हाला तयार करायचंय. सिंपल गोष्ट आहे, सिंपल फ्युचर टेन्स तुम्हाला सूत्रपाठ असणं खूप महत्वाचं आहे. सूत्र काय आहे, तर सब्जेक्ट प्लस will किंवा shall प्लस
क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. आता ह्या सूत्रामध्ये काय बसतंय तर इथे बघा गॉट आलेला आहे, त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं असणार आहे. इथे आर गेटिंग आहे, हे ऑप्शन चुकीचं आहे. इज गेटिंग हे ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते विल गेट, म्हणजेच ऑप्शन क्रमांक पहिलं हे असणार आहे. पुढे बघा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो पॅसेज व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे. बघा, we have the technology to destroy the ... according to Hawking. इथे बघा याचं करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्हाला जे प्रश्न क्रमांक 7व्या याचं करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 प्लॅनेट. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. वर्ल्ड्स टुडेज चॅलेंजेस. बघा पॅसेज मध्ये जे चॅलेंजेस दिलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला इथे इनकरेक्ट शब्द की जो पॅसेज मध्ये आलेला नाहीये असा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 हा त्या पॅसेज मध्ये आलेला नाहीये. पुढचा प्रश्न बघा choose the correct alternative. It is 5 to 11 o'clock. The school bell will ring after 20 minutes. That's me at ... o'clock. इथे बघा प्रश्न क्रमांक 9 चा ऑप्शन आहे फर्स्ट (11:15). प्रश्न क्रमांक 10 given below are words. Choose correct alternative which is of positive degree. तुम्हाला खालील दिलेल्या जे 4 ऑप्शन आहेत 4 ऑप्शन मध्ये कोणतं पॉझिटिव्ह डिग्रीचा सेंटेन्स आहे हे तुम्हाला करेक्ट ओळखायचं आहे. इथे बघा वाक्य दिले शाकुंतल गुड संस्कृत. इथे पहिला ऑप्शन आहे शाकुंतल इज बेटर दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत. इथे बघा ॲडजेक्टिव्ह दॅन एनी अदर हे कंपॅरेटिव्ह मध्ये दॅन एनी अदर वापरतात, त्यामुळे पॉझिटिव्ह मध्ये हे होऊ शकत नाही. दुसरा आहे शाकुंतल इज द बेस्ट ड्रामा. द बेस्ट आले हे सुपरलेटिव्ह आहे. तिसरा ऑप्शन आहे नो अदर ड्रामा इन संस्कृत इज ॲज गुड ॲज शाकुंतल. इथे नो अदर हे असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट ऑप्शन आहे. बघा प्रश्न क्रमांक 11 आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन फ्रेज. The Akash was so active and enthusiastic. He always did his homework in jiffy. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे व्हेरी सून. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइन वर्ड. When I meet my grandmother after a long time, we recollect my childhood moments. इथे बघा रिकलेक्ट काय दर्शवतो तर पहिल्या ऑप्शन मध्ये आहे प्रेझेंट सिच्युएशन, तर हे होऊ शकत नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे फ्युचर प्लॅन, हे होऊ शकत नाही. एव्हरी ऍक्टिव्हिटी हे होऊ शकत नाही. चौथा ऑप्शन आहे रिमेंबरिंग द पास्ट, हे करेक्ट ऑप्शन आहे. इथे बघा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. व्हिडिओ पॉज करून हा पॅसेज तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. क्वेश्चन क्रमांक 13 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सुश्रुता वॉज ... इथे बघा अ ब्राईट स्टुडंट हे तिचं उत्तर आहे. पुढे आहे
choose the correct alternative. What task Shalihotra gave to Shristha? Find out the three things. Question क्रमांक 15. Choose the correct alternative. How long a period did Shalihotra allow to find the missing things? इथे बघा, a week. It's a right option. पुढचा आहे choose the two correct option. तुम्हाला इथे दोन करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. फॉर द अंडरलाइन वर्ड्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. दिस इयर देअर इज अ ग्रेट लॉस फॉर इंडिया दॅट अ पॉप्युलर सिंगर लता मंगेशकर पास अवे. इथे बघा, फेमस हा पहिला करेक्ट ऑप्शन असणार आहे आणि चौथा व्हेरी वेल नोन, असं दोन ऑप्शन तुमचे करेक्ट असणार आहेत. 17. Choose the correct alternative of active voice. इथे बघा, active voice for the following sentence. खाली दिलेल्या जे वाक्य आहे, my father was given a jeep by the government. इथे बघा, हे तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे, ते तुम्हाला इथे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि कन्वर्ट केलेलं ते या चार ऑप्शन पैकी एक वाक्य आहे, ते तुम्हाला ते ओळखायचं आहे. इथे बघा, तुम्हाला करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते द गव्हर्नमेंट गेव अ जीप टू माय फादर हे असणार आहे. बघा पुढे 18. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट पझल. इथे बघा, तुम्हाला इथे असे ह्या चार ऑप्शन पैकी एक लेटर तिथे तुम्हाला यूज करायचे जेणेकरून ते शब्द तयार होतील. बघा, इथे जर आपण ऑप्शन क्रमांक ई चौथा घेतला ई, तर निडल्स, ईस्ट आणि टेस्ट असे शब्द तयार होतील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4. पुढे बघा, क्वेश्चन क्रमांक 19. इथे तुम्हाला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम द मिनिंगफुल क्वेश्चन. तुम्हाला ते मिनिंगफुल क्वेश्चन तयार करायचं आहे. हे खाली दिलेल्या वर्डचा उपयोग करून तुम्हाला WH वर्ड तयार करायचा आहे. आता बघा, WH वर्ड तयार करत असताना त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, तर WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. येथे बघा, जर आपण दुसरं वाक्य घेतलं डीड होऊ शकत नाही. पीपल हे होऊ शकत नाही. हिअर घेतला तर हेल्पिंग वर्ब समजा डीड घेतला तर हिम येत नाही. हिम आलं तर शेवटला मीट हे क्रियापद येऊ शकत नाही. त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. करेक्ट ऑप्शन आहे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. त्यामुळे ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच. तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. इथे वाक्य बघा, वी आर ऑर्फन दे आन्सर. आता they answered they were orphan. They answered that they were orphan.
दे आन्सर दॅट दे आर ऑर्फन. आणि शेवटचा आहे दे आन्सर दॅट दे आर नॉट ऑर्फन. इथे बघा तुम्हाला शेवटचा ऑप्शन होऊ शकत नाही कारण की आर नॉट आलेलं आहे. करताना आपल्याला पास्ट टेन्सचा कन्वर्ट करायला लागतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हा चुकीचा ठरतो. तिसरा आहे दे आन्सर दॅट दे आर, हा देखील आन्सर हा इनकरेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 2 दे आन्सर्ड दॅट दे वेअर ऑर्फन, हे करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन क्रमांक 21, रीड द riddle and choose the correct alternative. What is the full of holes but still hold water? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे क्वेश्चन ऑप्शन क्रमांक 4 स्पॉन्ज. पुढे बघा क्वेश्चन क्रमांक 22, द वर्ब फॉर्म ऑफ ऍडिशन इज. इथे बघा तुम्हाला वर्ब फॉर्मचं ऍडिशन तुम्हाला इथे विचारलेलं आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे फर्स्ट ऍड. क्वेश्चन क्रमांक 23, चूज द करेक्ट एक्सप्रेशन. हे बघा एक्सप्रेशन करेक्ट आपल्याला हे जे प्रश्न आहे ते एक्सक्लेमेटरी किंवा आपण त्याला इंटरजेक्शन म्हणतो, इंटरजेक्शन मधले आहे. बघा 23, चूज द करेक्ट एक्सप्रेशन. येथे बघा एक्सप्रेशन आपल्याला ओळखायचं आहे. हे खाली दिलेले जे सेंटेन्स आहे ते इंटरजेक्शन मधलं आहे, त्यामुळे त्याला आपण एक्सक्लेमेटरी मध्ये सुद्धा यूज करतो. ही डेड ऑफ हंगर. नक्कीच दिलेलं वाक्य हे दुःख दाखवणार आहे, त्यामुळे आपल्याला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 4 जो अल्लास, जे आपण दुःख प्रकट करण्यासाठी वापरतो. जे ब्रावो आहे, ब्रावो हे आपण शाबासकी मिळवण्यासाठी आपण हा शब्द, शाबासकी देण्यासाठी आपण हा शब्द यूज करत असतो. हे आणि ओ हे सुद्धा आपण एक आचार्याने किंवा आचार्यासाठी आपण ते यूज करत असतो. रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन. ही न्यूज आहे आणि व्यवस्थितपणे न्यूज तुम्ही वाचायची आणि खालचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे. बघा 24 क्वेश्चन आहे, नेम द विलेज वेअर द बिग द फॉसिल ऑफ डायनासोर फाउंड. याचं करेक्ट ऑप्शन आहे इथे बघा विलेजचं नेम द्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे जे ऑप्शन जे असणार आहे ते लोडाई म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो क्वेश्चन क्रमांक 25, फाइंड द नंबर ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. अविनाश, यश, मोना, ओम अँड पुणे. 1 2 3 4 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या टी आर गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.